पूर्णपणे असं कातळामधून छोट्या मोठ्या आपल्याला पायऱ्या कोरलेल्या बघायला भेटतात. बरोबर हा 3 त्या मागच्या पवनचक्की आहेत, ही एक पवनचक्की. बरोबर इथून आपल्याला यायचं, लक्षात ठेवा. ते अजून वर जायचे पण इथे पायऱ्या नाहीत अजिबात. पूर्णपणे पायऱ्या आहेत त्या तुटलेल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलोय नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यामध्ये. आणि इगतपुरीच्या पूर्वेला जी डोंगररांग जाते त्या डोंगररांगेला कळसुबाई डोंगररांग म्हणतात. आणि त्या डोंगररांगेचे ना 2 भाग पडलेत. एका भागामध्ये आपल्याला अलंग, मदन आणि कुलंग आणि कळसुबाई असे किल्ले बघायला भेटतात. तर दुसऱ्या डोंगररांगेमधला औंढा, भितंडगड, विश्रामगड म्हणजेच पट्टा किल्ला आणि म्हसोबा डोंगर असे काही आपल्याला गड किल्ले बघायला भेटतात. या दुसऱ्या रांगेतल्या गड किल्ल्यांची आपण आज भटकंती करणार आहे. आणि आपल्याबरोबर भटकंती करण्याकरता आपला मित्र आहे, हा बघा रितेश आहे आपल्याबरोबर आज भटकंती करण्याकरता. आणि मित्रांनो, ह्या गड किल्ल्यांना खूप मोठा इतिहास लाभलेला असे हे गड किल्ले आहेत. आणि आपली या गड किल्ल्यांची भटकंतीची सुरुवात आपण औंढा किल्ल्यापासून आपण या गड किल्ल्यांच्या भटकंतीला आपण सुरुवात करणार आहे. आताच आम्ही हा म्हसवळण घाट चढून वरती आलोय. मागं बघत असेल एकदम सुंदर असे आपल्याला पवनचक्क्या बघायला भेटतात. तर इथून आपल्याला सरळ आपल्या औंढा किल्ल्याच्या इकडे जायचं आहे. नाशिक जिल्ह्याला गड किल्ल्यांचा वारसा लाभलेला आहे. सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपुरी परिसरातून थळघाटेच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसुबाई डोंगर रांग म्हणतात. या डोंगर रांगेचे 2 भाग पडतात. एक म्हणजे अलंग, मदन, कुलंग आणि कळसुबाई. तर पूर्वेकडील औंढा, पट्टा, भितंडगड, आड, म्हसोबा डोंगर अशी रांग आहे. नाशिक आणि अकोला तालुक्याच्या वेशीवरती हे सगळे किल्ले वसलेले आहेत. आता बरोबर औंढा जो किल्ला यांच्याबरोबर पायथ्याशी आलो आहे आम्ही. येत्या वेळेस बघा ह्या साईडने आलो, पूर्ण त्या पवनचक्क्या दिसतात त्या साईडला. त्या पवनचक्क्याच्या इकडून हा पूर्णपणे असा एक जंगलातून येणारा कच्चा रस्ता आहे. म्हणजे पवनचक्क्यांच्या दुरुस्ती करता किंवा यांची देखरेख करण्याकरता हा बांधलेला रस्ता आहे. आणि इथे खाली तुम्ही बघाल ना, इथे तिरडेवाडी आहे. तिरडेवाडीकडून असं वरती येण्याकरता रस्ता आहे. बरोबर ही खालची पवनचक्की आहे ना, ते गाडी पार्किंगसाठी रस्ता आहे. रस्ता वरती येण्याकरता हा इकडे, पण रस्ता थोडासा जरा खराब आहे. पूर्ण कच्चा रस्ता आहे ना, वर खाली जरा असते. तर गाडी तुम्ही इथे खालती लावली इथं म्हणजे खालीच लावा, चांगलं पडेल. आणि ह्या साईडला तुम्ही बघाल औंढेवाडी आहे. औंढेवाडीतून याल तुम्ही तर तुम्हाला पूर्ण हा डोंगर दिसतोय. हा डोंगर पूर्ण वर चढून यायला लागेल. तर औंढेवाडी तुम्ही येऊ नका. तुम्हाला यायचं असेल तर नाशिक इगतपुरी साईडनी ह्या साईडनी या तुम्ही. हा रस्ता येण्याकरताही सोप्पा आहे, एकदम चांगला पण रस्ता आहे. बरोबर आता आपण गडाच्या पायथ्याशी आलो आहे. हा समृद्ध आपल्याला औंढा किल्ला बघायला भेटतो. चला तर इथून वर जाऊया. तुम्ही बघाल ना, बरोबर किल्ल्याच्या पायथ्याशी आले. बघा हा आपला पूर्णपणे आपला कडा दिसतो, हा किल्ला आहे. तुम्ही बरोबर राईट साईडनी तुम्हाला या साईडनी पूर्णपणे या कड्याच्या साईडने यायचे. पुढे गेल्यावर तुम्हाला मी रस्ता दाखवेल. या साईडला तुम्ही जाल लेफ्ट साईडला, तुम्हाला एक छोटे पाण्याचं टाका आहे, पण सध्या ते पूर्ण सुकलेलं आहे. आणि त्या साईडला जरा जाणारी वाट आहे ना, तर आता सुकले आहे ना, त्यामुळे ती जरा पाय सरकत आहेत. त्या साईडला जास्त जाऊ नका. बरोबर हे बघा लेफ्ट साईडने ह्या तारा दिसतात लावलेल्या, ह्या तारांच्या साईडने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि तुम्ही बघाल ना, ह्या पूर्णपणे डोंगराला आहेत ना बघा. तर मग गाडी बघा तिकडे खाली एकदम पार केली मी. ती 4थी पवनचक्की दिसते का, त्या साईडला गाडी पार केली. 1, 2, 3 ह्या 3ही पवनचक्की आहेत ना, यांच्याबरोबर सरळ रेषेमध्ये वर चालत आहे. तुम्हाला वाट पण तुम्हाला भेटेल. आणि बरोबर ह्या पवनचक्कीचं ह्या इथं आले ना, इथून तुम्हाला बरोबर राईट साईडने आपल्या वरती किल्ल्याकडे जायचं आहे. हे तुम्ही एक लक्षात ठेवा. जर तुम्हाला औंढा, भितंडगड, पट्टा ह्या किल्ल्यांना यायचं असेल तर तुम्हाला नाशिकवरून इगतपुरी व इगतपुरीवरून टाकेत मार्गे म्हसवळण घाट वर चढून आल्यावर आपल्याला हे सगळे किल्ले बघायला भेटतात. हे बघा तुम्ही हा रस्ता बघाल ना, पूर्णपणे असं कातळामधून छोट्या मोठ्या आपल्याला पायऱ्या कोरलेल्या बघायला भेटतात. बरोबर हा 3 त्या मागच्या पवनचक्की आहेत, ही एक पवनचक्की. बरोबर इथून आपल्याला यायचं, लक्षात ठेवा. आणि तुम्ही बघाल ना, पूर्णपणे दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या बघायला भेटतात. पटकन भेटत नाही, पण तुम्ही नीट लक्ष देऊन आले ना, तुम्हाला ते बरोबर बघायला भेटेल. आणि बघा इथून पूर्ण आता वरती परत दगडात कोरलेल्या पायऱ्या बघा, सरळ वरती जाण्याकरता. औंढा किल्ला समुद्र सपाटीपासून 4400 फूट उंचीवर हा किल्ला आहे. गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे.
नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई डोंगर रांगेतील औंढा किल्ला हा ट्रेकरच्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जाणारा असा हा किल्ला आहे. औंढा किल्ल्याचा इतिहास बघाल तर इसवी सन 1688 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या राज्यात होता. त्यानंतर तो मोगलांनी जिंकून घेतला. औंढा किल्ला म्हणजे एक सुळकाच आहे. यामुळे किल्ल्याचा माथा तसा लहानच. याचा उपयोग टेहाळणीसाठी होत असे. गडावर 4 ते 5 पाण्याची टाकी आहेत. एक गुहाही आहे आणि एका गुफेत पाणी आहे. खडकात खोदलेला आपल्याला एक दरवाजा बघायला भेटतो. समोरच आपल्याला पट्टा, बितंडगड, अलंग, मदन आणि कुलंग आणि कळसुबाई असा सर्व परिसर बघायला भेटतो. गड पाहण्यास आपल्याला अर्धा तास पुरेसा आहे. बघा ह्या खालच्या त्या दगडी पायऱ्या आहेत ना, जास्त नाही, थोड्याच आहेत. पूर्णपणे वर चढून आलो आहे. आता आपल्या इथे अजून वर जायचं आहे, पण इथे पायऱ्या नाहीत अजिबात. पूर्णपणे पायऱ्या आहेत ना त्या तुटलेल्या आहेत. इथे एक साखळ लावली बघा इथे. त्या साखळीच्या सहाय्याने आपल्याला वरती जायचं आहे. जास्त नाही, एक 20 ते 25 फुटाचा एक छोटासा असा एक रॉक क्लाइम्बिंग आहे. पण जाताना एकदम सावकाश. वरती आपल्याला काही शिगा पण लावलेला बघायला भेटत वरती त्या साईडला. पण जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये याल ना, एकदम हे रिस्की असेल, कारण की पूर्ण याच्यावरून पाणी वाहत असेल ना, पूर्ण चिकट झाले असेल, पूर्ण शेवाळ याच्यावर असेल. तर जास्त करून थंडीनंतर तुम्ही येत जा किंवा थंडीमध्ये या. पावसाळ्यात तुम्ही अजिबात येऊ नका. या वाल्या पूर्णपणे एक 80 डिग्री आहेत. या पूर्णपणे वरती चढून आलो आहे. आणि इथून असं तसं चढून पुढे आलं ना, आपल्याला अजून एक शिडी लावलेली बघायला भेटते. आणि इथून पण चेन लावली. हे काय थोडंच एक 5-1 फुटाचं आहे. आपण डायरेक्ट वर चढून किल्ल्याच्या डायरेक्ट माथ्यावर जातो. इथून येता वेळेस तुम्ही स्वतःची काळजी घेऊन या. येता वेळेस इथं मस्ती वगैरे तुम्ही अजिबात करू नका. जसं दिलं आहे तिथेच तुम्ही चेन वगैरे तुम्ही पकडा. स्वतःच्या डोक्याने साईड बेडनी तुम्ही वर चढायला अजिबात येऊ नका. कारण की मित्रांनो, हे वाटतं आपल्याला एकदम साधं, पण एकदम रिस्की असता. छोट्या इथून तरी तुम्ही खाली जरी पडले ना, तरी तुमचा अपघात जास्त होऊ शकतो, तुम्हाला लागू शकते जास्त. तर इथं असं एकदम काळजीपूर्वक या. एकदम मस्त पायऱ्या आहेत. पण ह्या तुटल्या नसत्या ना तर अजून भारी वाटल्या असत्या. चला आता इथून पुढे जाऊया. हे बघा, आपण येतो ना वरती, आपल्या एक गुफा बघायला भेटते. पण ती पूर्णपणे ढासळली आहे. आतमध्ये पूर्ण दगडी पडलेले आहेत. तुम्हाला दाखवतो बघा. ह्या थोड्या दगडी पायऱ्या आहेत. आपण वर चढल्यावर ना, आपल्याला जसं आपण किल्ल्याच्या माथ्यावर येतो, आपल्या इथे एक दगडातल्या गुफा बघायला भेटतात. इथे एक गुफा आहे, तुम्हाला दाखवतो बघा आतमध्ये नेऊन मी. बघायला एकदम मोठी अशी गुफा आहे आतमध्ये. तुम्ही एक 5 ते 10 माणसं तुम्ही याच्या आतमध्ये तुम्ही राहू शकता. एवढी अशी मोठी अशी गुफा आहे. आणि बरोबर ह्या गुफेच्या बाजूला आपल्याला एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं. मला दाखवतो बघा, एकदम स्वच्छ असं पाण्याचं टाकं इकडे साईडला. तुम्ही उतराल ना बघा, या साईडला एकदम स्वच्छ पाणी आहे का. तो वरती थोडंसं शेवाळा साठले तुम्हाला बघायला भेटेल. पण तुम्ही जसं तुम्ही ते शेवाळा बाजूला कराल ना, तर आतमध्ये तुम्हाला एकदम नितळ पाणी बघायला भेटेल. तुम्ही बघाल ना, थोडं याच्यावर हिरवळ जमा झाली आहे. जसं तुम्ही असं बाजूला कराल ना,
आतमध्ये एकदम नितळ पाणी आपल्याला बघायला भेटतं. एकदम गार पाणी आहे का तुम्ही बघा. हे बघा तुम्हाला पिऊन पण दाखवतो. एकदम स्वच्छ पाणी आहे. एकदम स्वच्छ पाणी आहे. तुम्ही पिऊन फक्त आतमध्ये थोडंसं इकडे जे आपले लोक येतात फिरायला ते पाण्याच्या बाटल्या पिशव्या वगैरे कचरा पडलाय, पण केव्हाही तुम्ही याल ना याच्या आतमध्ये कचरा वगैरे तुम्ही अजिबात टाकू नका. मी जेवढाही आणलेला कचरा असेल ना तुम्ही बरोबर घेऊन जायचा प्रयत्न करा. एकदम गार पाणी आहे. ते पाण्याच्या टाका आणि खाली ती गुफा आहे ना तिथून तुम्ही वर चढल्यावर ना आपल्या इथं वेताळ देवाचं आपल्याला मंदिर बघायला भेटतं बघा. पूर्णपणे दगडातली मूर्ती वेताळ देवाची. चला तर पहिले देवाला पहिले पाया पडूया, नंतर पुढे किल्ला फिरण्याकरता जाऊया. वेताळ देवाचं दर्शन घेतो ना इथूनच बाजूने आपल्याला वरती गडावर जाण्याकरता रस्ता आहे आणि इथे दगडात कोरले आपल्याला पायऱ्याही बघायला भेटतात. असा किल्ल्याचा आकार बघायला तुम्ही छोटा आहे, जास्त मोठा आकार नाही आहे ह्या किल्ल्याचा. तर आपण आता वरती किल्ल्याच्या सर्वोच्च माथा आहे म्हणजे किल्ल्याचा बाले किल्ल्यावर आपण आलो आहे. आपल्या इथं काही थोडेफार वाड्यांचे अवशेष आपल्या इथे बघायला भेटतात, म्हणजे जोते बघायला भेटतात. जास्त काय नाही बघा. खालच्या साईडला 1 ते 2 जोते आहेत. ह्या साईडला एक जोते आहे, ह्या साईडला एक जोते आहे आणि इथे खाली पायऱ्यांचे पूर्णपणे अवशेष आहेत, म्हणजे पायऱ्या पूर्ण खाली जात आहेत. मला असं वाटतं का हा दरवाजा बनून असेल त्या काळामध्ये, पण हे काम त्यांनी अर्धवटच ठेवले. ह्या अर्धवटच पायऱ्या आहेत दगडातल्या इथल्या. तुम्हाला दाखवतो बघा. तुम्ही बघाल ना पूर्णपणे कातळामध्ये कोरलेल्या आपल्याला पायऱ्या बघायला भेटतात बघा. 1 ते 1.5 फुटाच्या पायऱ्या आहेत आणि तुम्ही खाली येऊन बघाल ना इथं तुम्हाला एक पाण्याचं एक भलं मोठं टाकं बघायला भेटतं. तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा जसं आपण ते पायऱ्या बघून वर चढतो ना पण किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर येतो आणि आपल्या इथं एक भगवा ध्वज बघायला भेटतो. आणि इथं आपल्याला काही वाड्यांचे आपल्याला अवशेष म्हणजे जोते बघायला भेटतात. हा बाले किल्ला एकदम छोटा आहे आणि आपल्या समोर आपल्याला भगवा ध्वज बघायला भेटतो बघा. हा समोरच ह्या साईडला एक जोते आहे बघा. बघा इथे एक ह्या साईडला एक जोते आहे आणि इथून जो सह्याद्री दिसतो ना मित्रांनो, 1 नंबर एकदम सुंदर असा सह्याद्री आपल्याला ह्या किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर आपल्याला बघायला भेटतो. एकदम मस्त असं सह्याद्री. पण तुम्ही बघाल ना इतिहासामध्ये या औंढा किल्ल्याचा तुम्ही उपयोग बघाल ना, इथल्या ज्याही रहदारीच्या आणि माल वाहतुकीच्या ज्या वाटा होत्या शिवकाळामध्ये किंवा शिवकाळाच्या आधी त्या वाटांवर लक्ष ठेवण्याकरता ह्या औंढा किल्ल्याचा उपयोग होत होता. पण तुम्ही बघाल ना ह्या किल्ल्यावरून तुम्हाला हा समोरच तुम्हाला इथं पट्टा किल्ला बघायला भेटेल. पट्टा किल्ला म्हणजे विश्रामगड आहे समोर, वितंडगड आहे समोर. इथं कळसुबाई आपल्या सर्वात उंच शिखर आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला ते इथून बघायला भेटेल. अलंग मदन कुलंगणा इकडून बघायला भेटेल, थोडं त्या साईडला आहे म्हणून तो. आणि समोर इथं तुम्हाला त्रिंगलवाडी किल्लाही बघायला भेटेल जो इगतपुरीचा किल्ला आहे तो. आणि समोरच तुम्ही बघाल ना त्र्यंबकेश्वर डोंगररांग इथून पूर्णपणे बघायला भेटते, पण जरा धुक्याचं वातावरण म्हणून नीट बघायला भेटत नाही. आणि बरं इथून हरिहर जो आपला किल्ला आहे तोही आपल्याला तुम्हाला इथून बघायला भेटतो. अवला फोर्ट आहे तोही तुम्हाला इथून बघायला भेटेल. या साईडला तुम्ही बघाल आड किल्ला इथून आड, आणि या साईडला एकदम खाली दुबेरे बघा त्या साईडला. धुक्यामुळे सगळी अशी ही आज जरा धुकं जरा जास्त येते म्हणून नीट आजूबाजूचे गड इथून बघायला भेटत नाही. इथून या औंढा किल्ल्यावरून असे 5 ते 6 किल्ले आपल्याला इथून पूर्णपणे बघायला भेटतात. आणि किल्ला बघायला तुम्ही एकदम छोटा आहे, जास्त मोठा नाही आहे, एकदम छोटासा किल्ला आहे. म्हणजे एक याला तुम्ही वॉच टॉवर तुम्ही बोलू शकता त्या काळातला. आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्याकरता या किल्ल्याचा वापर होता. आता इथून आपण खाली जाऊया. तर मित्रांनो आपली पूर्णपणे किल्ल्याची भटकंती करून झाली.
आता आम्ही किल्ला उतरतोय, कारण की आपल्याला परत पुढे तो पट्टा किल्ला आहे ना, आपल्याला तिकडे जायचं आहे. पण तुम्ही ह्या किल्ल्याची उतरण्याची वाट बघाल ना, थोडीशी रिस्की आहे. त्याकरता एकदम सावकाश, एकदम सांभाळ उतरायचं आहे. बघण्याकरता तुम्हाला एक अर्धा तास लागेल वरती, जास्त नाही, जास्त मोठा नाही आहे. आपल्या काही वाड्यांचे अवशेष, आपल्या इथे एक पाण्याचं डाकं, एक साईडला एक गुफा आहे, त्या साईडला एक गुफा आहे. तर त्या साईडला बघाल तुम्हाला दगडामध्ये पूर्ण खोदलेल्या आपल्याला पायऱ्या बघायला भेटतात. 4 ते 5 असे पाण्याचे टाके आहेत, पण ते पूर्णपणे तुटलेले आहेत. त्यांच्या आता पाणी बिणी काय नाही, पूर्णपणे मातीने ते पूर्ण भरून गेलेत. एक अर्धा तास लागला आपल्याला पूर्णपणे किल्ला भटकंती करण्याकरता. औंध किल्ला हा पूर्णपणे आम्ही खाली उतरून आलो आहे. उतरण्याकरता काय आम्हाला अर्धा तास लागला आहे. आणि ती उतरण्याची वाट आहे ना, त्या बरोबर डोंगराच्या साईडने येते का. तुम्हाला मी जाता वेळेस मागाशी मी सांगितलं त्या पोलच्या इकडून जा, पण पोलच्या वरच्या साईडने थोडीशी गेल्यावर आपल्याला वाट आहे ती तुम्हाला डायरेक्ट ज्या आपल्याला त्या कातळकडा लागतो ना तिकडे घेऊन जाते. एकदम सोपी वाट आहे, कुठे तुम्हाला घसरायला होणार ना, एकदम सरळ अशी वाट आहे. तर तुम्ही त्या साईडला जा, खालच्या साईडने नका जाऊ, तुम्हाला ते थोडंसं डोंगरवरती ते झाड वगैरे चढून जायला लागेल. तर चला, तर आता आपल्याला जायचं. हा समोर आपल्याला पट्टा किल्ला दिसतो बघा इथे, म्हणजेच विश्रामगड. आपल्याला त्या विश्रामगडावर जायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आपली औंढा किल्ल्याची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली ना, तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा. आणि आवडली तर आपल्या व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा. आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो, तर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आपण परत भेटूया एका अशा नवीन गड किल्ल्यावर. तर तुमची मी रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.